नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर उन्हाळा स्पेशल थंडगार असं पेय बनवणार आहोत. जे पेय फक्त आपण कच्च्या आंब्यांपासून म्हणजे कैरीपासून बनवणार आहोत. तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं, व्हिटॅमिन सीने भरपूर असलेलं, शरीराला थंडावा देणारं असं हे सिरप म्हणजेच आंब्याचं म्हणजेच कैरीचं पन्हं बनवणार आहोत. तर ह्या चटपटीत आणि आंबट गोड रेसिपीसाठी एक लाईक तर नक्की करा आणि अशा आंबट गोड चटपटीत रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या मी अगोदरच पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या. तर त्या काय करायच्या, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. म्हणजे या कैरीवरती जे काही धूळ, घाण वगैरे असेल किंवा याच्यावरती जो चीक असतो तो देखील निघण्यासाठी मदत होईल. याकरता आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आहेत. तर पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर आपण एका कापडावरती ठेवायचं आहे आणि कापडावरती म्हणजेच का ठेवायचं, कारण पाणी सगळं शोषून घेईल आणि स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो कैरी आहे तो आपल्याला कैरी काय करायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे. असं कोरडं करून घेतलं की म्हणजे कापडानं पुसून घेतलं तर काय होईल, ही जो कैरी आहे ती कैरी एकदम कोरडी होईल आणि आपलं जे सिरप बनणार आहे म्हणजे आपण जे पेय बनवणार आहोत ते भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने आपण कापडाने पुसून घ्यायचं. पाण्याचा अंश अजिबात या कैरींना ठेवायचा नाही. ही महत्त्वाची टीप आहे. आता इथं बघू शकता, ह्या कैऱ्या आपण स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, या कैऱ्या आपण काय करणार आहोत, वाफवून घेणार आहोत. तर वाफवण्यासाठी मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे. आता कुकरच्या डब्यामध्ये हे मी कैऱ्या ठेवणार आहे आणि कुकरच्या भांड्या म्हणजे जो कुकर असतो त्या कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि वरती हा फक्त डबा ठेवायचा आहे. अजिबात डब्यामध्ये पाणी जाता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि 1, 2 ते 3 शिट्ट्या याला छान करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या आपण यामध्ये करून घेतल्या तर काय होतात, हे जे कैऱ्या आहेत त्या छान शिजल्या जातात. तर इथं बघू शकता, आपण इथं कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. तर हा जो कैरी आहे तो काय आहे, एकदम गरम आहे. तर असं चिमट्याच्या सहाय्याने तुम्ही हा कैऱ्या काय करायच्या आहेत, एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता आपण याचा गर काढून घेणार आहोत. तर गर आपल्याला इथं महत्त्वाचा आहे. या गरापासूनच आपण मस्त असं चटपटीत सिरप बनवणार आहोत. तर वरची जी साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची. कैरी ही थोडीशी काय आहे, गरम आहे. त्यामुळं आपण कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने हा सगळा गर काढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जशी पद्धत आवडते, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हा सगळा गर काढून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता, मी चमच्याच्या साहाय्याने असा हा गर काढून घेणार आहे. फक्त आपण 2च कैऱ्या काय केल्या होत्या, वाफवून घेतल्या आहेत. पण याचं गर मात्र असं भरपूर निघालेलं आहे. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवते. अशाच पद्धतीने तुम्ही हा सगळा गर काढून घ्यायचा आहे. यामध्ये अजिबात वरची जी साल आहे ती ठेवायची नाही. फक्त आपल्याला गर पाहिजे आहे. तर गर पूर्ण काढून घ्यायचा. हाताने पण असं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. हाताने पण तुम्ही असं पूर्ण काय करू शकता, काढून घेऊ शकता. कुठल्याही पद्धतीने तुम्ही हा गर मात्र व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आता गर काढून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, हा जो गर आहे तो गर काय करायचा आहे, मापून घ्यायचा आहे. म्हणजे मोजून घ्यायचा आहे. मोजून घ्यायचं म्हणजे काय करायचं, कारण आपल्याला जो काही साखर किंवा गूळ आपण मिक्स करणार आहोत त्याचं देखील आपल्याला प्रमाण लक्षात येईल. याकरता एखादा कप घ्यायचा किंवा वाटी घेऊ शकता. या वाटीमध्ये किंवा कपमध्ये हा गर मोजून घ्यायचा. तर आता इथं बघू शकता, मी इथं या कपाने आपला इथं 2.5 कप इतपत आपला हा गर भरलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी 2.5 कप इतका हा गर भरलेला. त्यामध्ये आपण गूळ पण इथं 2.5 कप घालणार आहोत. तर लक्षात ठेवा, प्रमाण आपण जेवढा गर निघेल तेवढाच आपण इथं गूळ वापरायचा आहे. हे प्रमाण मात्र जरूर लक्षात ठेवा. असं जर तुम्ही प्रमाण वापरून जर केलं तरी तुमचं सिरप हे भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होणार आहे. आणि गूळ वापरायचा आहे. गुळापासून जो हा पदार्थ बनणार आहे तो अगदी चटपटीत, एकदम रुचकर बनणार आहे आणि पौष्टिक तर अगदी असणार आहे. म्हणजेच काय, गूळ वापरला तर हा पदार्थ अगदी पौष्टिक बनणार आहे आणि लहान मुलांसाठी तर अगदी रुचकर असा हा पदार्थ होणार आहे. चला आता त्यासाठी तर इथं आपण बघू शकता, मी 2.5 कप गरसाठी 2.5 कप मी इथं काय घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे. आता काय करूया, ह्या गूळ आणि गर जो आहे तो सगळा मिक्स करायचा आहे. हाताने मिक्स करू शकता किंवा चमच्याने मिक्स करू शकता. तर सगळं एकजीव करायचं. तर आता हे काही मिश्रण व्यवस्थित आपलं सेट होत नाही. तर सेट होण्यासाठी तर काय करायचं आहे, एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे
जो गर निघालेला आहे, गूळ मिक्स केलेला आहे, ते सगळं त्यात काढून घ्यायचं. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि अगदी होता होईल तेवढं एकदम कमी जास्त मोडवरती ठेवायचा आहे आपल्याला मिक्सर आणि हे मिश्रण पूर्ण फिरवून घ्यायचं आहे. जास्त एकदम गर फिरवायचं नाही, म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला हे फिरवून घ्यायचं नाही. अगदी कमी जास्त आपला मिक्सर ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपण हे पूर्ण फिरवून घ्यायचं आहे. चला तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सगळं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आता हे काढून घेऊयात. तर त्याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी सुंदर आलेलं आहे. कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला इथं मिक्सरचा वापर करायचा नसेल, म्हणजे हातानेच तुम्हाला हे सगळं एकजीव करायचं असेल, तर चाळणीचा वापर जरूर करा. म्हणजे हे सिरप जे तयार झालेलं आहे, ह्या सिरपमध्ये काय करायचं आहे, चाळणीवरती गाळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं एक सेट होऊन जाईल. चला तर त्यानंतर आपण चवीपुरतं साधं मीठ असतं ते घालूया. त्यानंतर चवीपुरतं आपण काळं मीठ टाकणार आहोत. त्यानंतर वेलदोडीची पूड टाकायची आहे. हे सगळं टाकलं ना की काय करायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही जायफळ पण वापरू शकता, कारण गूळ वापरलेला आहे. जायफळ जरूर वापरा, यामुळे अगदी भन्नाट अशी टेस्ट लागणार आहे. आणि आता तुम्ही हे सिरप बघू शकता, म्हणजे हे आपलं तयार झालेलं आहे. कैरीचं फणं जे उन्हाळ्यामध्ये भरपूर जण बनवतात आणि अशी ही टेस्ट तर अगदी भन्नाट लागते. तुम्हाला बाहेरचं माझा वगैरे आपण जे पितो आंब्याचे मँगो सिरप जे पितो, त्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरी असं कैरीचं पन्हं बनवला तर घरातले सगळेजण आवडीनं पितील. आणि इतकं शरीरासाठी हे मस्त असं सिरप असतं. म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं, पचनशक्ती सुधारते आणि मेन म्हणजे आपल्याला उन्हाळ्यासाठी अगदी थंडावा देणारं, भरपूर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हे आपलं आंब्याचं पन्हं इथं तयार झालेलं आहे. तर इथं आंब्याचं पन्हं बनवायचं कसं, तर आपण फक्त सिरप बनवून ठेवलेलं आहे. आता आपण काय करायचं, एका ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासमध्ये एक 2 चमचे तुम्ही हे सिरप टाकू शकता. म्हणजे हे पन्हं टाकायचं आहे. वरून थंडगार अगदी माठातलं पाणी ओतायचं आणि चमच्याने फक्त ढवळून घ्यायचं आणि बघू शकता अगदी सुंदर असं हे आपलं इथं काय झालेलं आहे, हे कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. चला तर या उन्हाळ्यामध्ये असं हे कैरीचं पन्हं जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि अशा चटपटीत आणि आंबट गोड रेसिपींसाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या.